मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक अद्भुत जपानी तंत्र, ज्याचा वापर करून तुम्ही कोणतेही काम कितीही मोठं ध्येय पूर्ण करू शकता। आपण कितीही आळशी असलो तरी या तंत्राने आपण आयुष्यात यशस्वी होऊ शकतो। मित्रांनो, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत थांबा, कारण शेवटी मी सांगणार आहे मी माझे ध्येय पूर्ण करण्यासाठी या तंत्राचा कशा पद्धतीने वापर करतो। आपल्या चॅनलवर आळस घालवण्यासाठी मी या अगोदर भरपूर व्हिडिओ बनवले आहेत, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल। आपल्याला लवकरात लवकर आपली ध्येय गाठायची असतात। नवीन ध्येय ठरवली की आपल्याला नवीन बदल स्वतःमध्ये करावे लागतात आणि नवीन बदल करताना अनेक अडचणीही येतात। मित्रांनो, या समस्येवर एक जपानी तंत्र आहे ज्याला कायजन म्हणतात। कायजनचा शोध जपानमध्ये लागला आणि त्याचा वापर कोणतीही व्यक्ती आपल्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी करू शकते। जपानमधील मोठ्या कंपन्या या तंत्राचा वापर करतात। मित्रांनो, कायजन हा शब्द दोन शब्दांनी बनलेला आहे, काय आणि झेन। काय म्हणजे बदल आणि झेन म्हणजे शांतपण। थोडक्यात आपण आपल्या आयुष्यात हळूहळू आणि विवेकबुद्धीने बदल करण्याचा प्रयत्न करावा, हे तंत्र आपल्याला हेच सांगते। हे तंत्र कसे काम करते ते पहिल्यांदा समजून घेऊयात। जपानी संस्कृतीमध्ये या संकल्पनेला 1 मिनिट प्रिन्सिपल असे सुद्धा म्हणले जाते। म्हणजे काय तर दररोज फक्त 1 मिनिट काम करणे। होय, तुम्ही बरोबर ऐकलं, रोज फक्त 1 मिनिट। मला वाटते 1 मिनिट काम करायला कोणालाच अडचण नसेल, बरोबर ना? आळशी माणूस सुद्धा एवढा कमी वेळ नक्कीच काम करू शकतो। आपण आपली कामे टाळतो कारण आपल्याला वाटते की ते काम करायला मला बराच वेळ लागेल, पण मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही फक्त 1 मिनिट काम करायला शिकलात तर तुम्ही हसत हसत ते काम पूर्ण कराल। आता तुमचा पुढचा प्रश्न असेल की हे तंत्र नक्की काम कसे करते आणि काम तरी करते का? तर माझे उत्तर आहे होय, हे तंत्र नक्की काम करते, कारण हे तंत्र तुम्हाला 1 मिनिट का होईना पण कृती करायला लावते। आणि एकदा आपण कृती करायला सुरुवात केली की त्याचे परिणाम दिसू लागतात। एकदा का आपल्याला रिझल्ट दिसायला लागले की आपल्याला वारंवार ती कृती करावीशी वाटते। नंतर हा 1 मिनिटाचा कालावधी आपण हळूहळू वाढवतो, जसे की 5 मिनिटे करतो, नंतर 15 मिनिटे, अर्धा तास आणि 1 तास सुद्धा करतो। महत्त्वाचे म्हणजे पहिले पाऊल टाकणे। हे तंत्र आपल्याला पहिले पाऊल टाकायला शिकवते। मित्रांनो, तुमचे कोणतेही ध्येय असो, जसे की तुम्हाला व्यायाम करायचा असो, एखादे छानसे पुस्तक वाचायचे राहिलेले असेल, एखादी कला शिकायची राहिलेली असेल, उद्यापासून ती गोष्ट फक्त 1 मिनिट करायला सुरुवात करा। हो, पण हे रोज केले पाहिजे। हो, पण 1 मिनिट ती गोष्ट रोज करायला हवी। आता मी तुम्हाला सांगतो की मी या तंत्राचा वापर माझ्या आयुष्यात कसा करतो। मित्रांनो, मी माझ्या सोयीप्रमाणे या तंत्रामध्ये थोडासा बदल केला आहे। मित्रांनो, मला पुस्तक वाचण्याची खूप इच्छा होती, वेळ मिळत नव्हता, तेव्हा मला कायजन तंत्र समजले। दररोज फक्त 5 मिनिट पुस्तक वाचायचे। रोज मी 5 मिनिट पुस्तक वाचायला सुरुवात केली। पहिले काही दिवस मी 5 मिनिट पुस्तक वाचलं, नंतर त्याचे 10 मिनिट, 15 मिनिट, अर्धा तास आणि 1 तास कधी झाला हे मला समजलंच नाही। आणि अशा पद्धतीने मी आजपर्यंत भरपूर पुस्तके वाचून काढलीत। सांगायचा उद्देश एवढाच की या तंत्राने माझ्या बाबतीत काम केलेले आहे आणि तुमच्या बाबतीतही नक्कीच काम करेल। तर मित्रांनो, तुमच्या ध्येयाकडे पहिले पाऊल टाकायला सुरुवात करा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।